नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी BEd CET, TET, टॅट परीक्षा, सेट, नेट या परीक्षेचा गेले 25 वर्षाचा यशस्वी मार्गदर्शक आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की आम्ही एक 10-15 दिवसापूर्वी यूट्यूब चॅनल चालू केलं. या चॅनलला अवघ्या 10-12 दिवसामध्येच 500 सबस्क्रायबर जवळजवळ पूर्ण होत आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. गेल्या 3-4 दिवसामध्ये मला सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत की सर, तुम्ही जो TETचा व्हिडिओ टाकलेला आहे तो खूप चांगला आहे, आमचे गैरसमज दूर करणारा आहे. जवळजवळ वर्धा, यवतमाळ, नाशिक, नांदेड, रत्नागिरी, नवी मुंबई या ठिकाणाहून फोन आले. खरोखरच मला खूप आनंद वाटला. वास्तविक पाहता मी असल्या सोशल मीडियापासून दूर राहणारा माणूस आहे, परंतु क्लासेसचे अनेक विद्यार्थी जे PSI झालेत, STI झालेत, TET सारख्या परीक्षेमध्ये 130-135 मार्क घेत आहेत, टॅट परीक्षेमध्ये 155-160 मार्क घेत आहेत. असे विद्यार्थी म्हटले, सर, इतर लोक मंथन सारख्या स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप असेल, पोलीस भरती असेल, यामध्ये यशस्वी विद्यार्थी झाले तरी संपूर्ण महाराष्ट्रभर खूप जाहिरात करतात. तुमच्याकडे जर इतके विद्यार्थी यशस्वी होत आहेत, तुम्ही का पाठीमागे राहत आहात? मग विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आम्ही हा पहिला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे यूट्यूब चॅनलचा, आणि त्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या अनेक दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 10-12 दिवसामध्ये तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी पुनश्च लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करत आहे. मित्रहो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे TET स्पर्धा परीक्षा. म्हणजे TET परीक्षेमध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचं असतं, आणि टाइम मॅनेजमेंट फॉलो जर केलं तर आपली जे अपेक्षित ध्येय आहे मार्काचं ते सहज साध्य होऊ शकतं. कारण का तर आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये वेळेला खूप महत्वाचं असतं. जो वेळेची किंमत करतो त्याची वेळ किंमत करत असते. आपल्या TET परीक्षेमध्ये सुद्धा वेळेला खूप महत्वाचं स्थान आहे. कारण का जरी आपल्याला परीक्षेमध्ये 150 प्रश्न असले आणि 150 मिनिट असली तरीही जेव्हा पेपर संपतो तेव्हा काही विद्यार्थी बाहेर येतात आणि आल्यानंतर एकच वाक्य बोलतात, पेपर सोपा होता परंतु वेळ पुरला नाही. मित्रांनो, सत्य आहे. आता आपण माहिती आहे की जाहिरात निघून 2 महिने झालेले आहेत. खूप चांगला अभ्यास करत आहात. काही जणांनी टेस्ट सिरीज लावलेली असते, टेस्ट सोडवत आहेत, परंतु प्रॉब्लेम असा येतो की त्यांना टेस्ट सोडवताना वेळेत पेपर कव्हर होत नाही. मग असे विद्यार्थी मला म्हटले की सर, परीक्षा आणखी 1-1.5 महिना असली तरी तुम्ही जर वेळेत हा व्हिडिओ टाकला तर विद्यार्थ्याला खूप मार्गदर्शन होईल. कारण का काही विद्यार्थ्याचा खूप अभ्यास चांगला झालेला आहे, मात्र त्यांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही. त्यासाठी तुम्ही या घटकावर व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्याची विनंती मान्य करून अगदी 40 दिवसावर परीक्षा असताना सुद्धा मी हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपल्याला या TET परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे आणि वेळेत पेपर कव्हर होऊन आपल्याला 90 नव्हे तर 120-130 मार्क कसे पडले पाहिजेत हे माझ्या अनुभवातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या परीक्षेला एकूण 5 घटक आहेत. 5 घटकामध्ये 150 प्रश्न आहेत. म्हणजे जवळजवळ 150 प्रश्न 150 मिनिट आहेत, म्हणजे 2.5 तास आहेत. याचा अर्थ असा होतो की एका मिनिटाला एक प्रश्न, परंतु तसं करून चालत नाही. कारण का तर आपल्याला माहिती आहे की काही प्रश्न अत्यंत सोपे असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी मराठी व्याकरण विचारलं होतं की खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. आता वास्तविक पाहता हा 5 सेकंदामध्ये येणारा प्रश्न आहे. मग आपल्याला या प्रश्नाला 1 मिनिट देऊन चालणार नाही. मग ह्या 5 सेकंदाला एक प्रश्न सोडून ह्याचे जे उरलेले सेकंद आहेत ते अवघड प्रश्नांना देणं गरजेचं असतंय. त्यासाठी आपल्याला या परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. मग आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जेव्हा आपल्या पेपर हातामध्ये पडेल तेव्हा पहिला घटक आपण घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे मराठी व्याकरण. कारण का आपल्याला लहानपणापासून मराठी व्याकरण झालेलं आहे. आता पण आपण खूप चांगली तयारी करत आहात, आणि मराठी व्याकरण हा असा एकमेव घटक आहे की ज्या घटकाला तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडू शकतात. त्यामुळं काही जण सांगतील की 10 मिनिटांमध्ये कव्हर करा, परंतु गडबडीमध्ये तुमचे 3-4 मार्क जाऊ शकतात. आपल्याला वेळ खूप चांगला दिलेला आहे, त्यामुळं 10 मिनिटांमध्ये नाही मात्र 20 मिनिटांमध्ये मराठी, म्हणजे थोडक्यात हा जो मराठीचा घटक आहे हा मराठी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये केलं तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली मार्क पडू शकतात. यापेक्षा कमीही वेळ देऊ नका आणि यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. म्हणजे मराठीला तुम्हाला 20 मिनिटं देणं गरजेचं आहे. त्या खरोखर तुमची सेकंड लँग्वेज हिंदी असेल तर मराठीच्या अभ्यासामध्ये तुमचा हिंदीचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळं हिंदीचा अभ्यास झाला असला तरी हिंदीसाठी सुद्धा तुम्हाला, किंवा तुमची सेकंड लँग्वेज जर इंग्लिश असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 मिनिटं देणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ दिला तर तुम्हाला खालच्या घटकावर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मराठीला 20 मिनिट, हिंदीला 20 मिनिट, आणि त्यानंतर आपल्याला सर्वात जवळचा घटक सोडवायचा आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र. जरी तुमच्या पेपरमध्ये सुरुवातीला गणित आलेलं असलं तरी गणित सुरुवातीला सोडू नका. जर तुमची तुमचं मेथड मॅथ्स असली
तरी गणित सुरुवातीला सोडू नका, कारण का गणित थोडीशी अवघड असतात आणि त्यामध्ये जवळजवळ आपला निम्म्यापेक्षा अधिक वेळ जातो. त्यामुळे काय करायचं आहे, सुरुवातीला पेपर हातात पडला की सुरुवातीला मराठी घ्यायचं, त्यानंतर सेकंड लँग्वेज घ्यायची आहे आणि थर्ड वेळेस आपण काय करायचं आहे, बालमानसशास्त्र, की जो आपल्याला आतापर्यंत डीएड बीएडला असताना झालेला आहे. त्याचबरोबर आता पण आपली त्याची खूप चांगली तयारी केलेली आहे आणि इथं तुम्हाला वेळ लागत नाही. तर बालमानसशास्त्राला तुम्ही काय करायचं आहे, थोडी कन्सेप्च्युअल या ठिकाणी प्रश्न असतात, त्यामुळे ह्याला गडबड करायची नाही. जरी आपल्याला वाटत असले की मला शिकत असताना बालमानसशास्त्र झाले त्यामुळे ते सोपं असते, इथं सोपं मानसशास्त्र विचारलं जात नाही. तुम्हाला शिक्षक झाल्यानंतरची पात्रता परीक्षा आहे, तुमच्या वयाचा विचार करून या ठिकाणी प्रश्न टाकलेले असतात, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. तर बालमानसशास्त्राला इतर घटकाप्रमाणे 20 मिनिटं द्यायची नाहीत, आपल्याला 30 मिनिटं द्यायची आहे त्या ठिकाणी आणि व्यवस्थित सोडवायचं आहे, कारण का जर व्यवस्थितपणे सोडवलं तर तुम्हाला या ठिकाणी बालमानसशास्त्राला खूप चांगले मार्क पडतात. आता हे 3 घटक झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की परिसर अभ्यास हा त्या पुढचा महत्वाचा घटक येतो. परिसर अभ्यासाला सुद्धा तुम्हाला 30 मिनिटं द्यायची आहे. म्हणजे जर विचार केला तर परिसर अभ्यासामध्ये काय असतं, इतिहास असतो, भूगोल असतंय, नागरिकशास्त्र असते, सामान्य विज्ञान असते आणि अदर जनरल नॉलेज असते. मग त्या अनुषंगाने आपल्याला जरी थोडंफार वाचन कमी जास्त झालेलं असलं तरीही काही प्रश्न ट्रिक्स आणि लॉजिकच्या माध्यमातून सुटणार आहेत. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे लक्षात ठेवा, तुमच्या परीक्षेमध्ये 150 प्रश्नापैकी सगळेच्या सगळे प्रश्न ओळखीचे नसणार आहेत. काही प्रश्न हे आउट ऑफ येणार आहेत, तरीही त्याची उत्तरं लॉजिकच्या माध्यमातून कशी आणायची आहेत यासाठी आपण माहीत नसलेल्या प्रश्नाची जवळजवळ 23 ते 24 ट्रिक्स आपण डेव्हलप केले आहेत. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहे. त्यामुळं तुम्हाला माहीत नसलेल्या प्रश्नाची सुद्धा उत्तरं कोणत्या अँगलनं आणायची असतात अभ्यास नसताना सुद्धा त्याचा स्वतंत्र व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही लगेच आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण का पुन्हा जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या युट्यूबवर येऊ शकतो. तर आता सध्या सांगायचं काय, तर मराठी 20, हिंदी 20 मिनिटं, बालमानसशास्त्र 30 आणि परिसर अभ्यास 30 मिनिटांमध्ये. एकदम डोकं शांत ठेवून इथं वेळेचा मेळ लावायचा आहे आणि घड्याळाकडे सारखं बघायचं नाही, परंतु आपल्याला एक अंदाज घेऊन सातत्याने काय करायचं आहे, घड्याळाकडे बघून आपल्याला 100 मिनिटांमध्ये वरचे 4 घटक कव्हर झाले पाहिजेत हे टार्गेट ठेवायचं आहे. कारण का 100 मिनिटांमध्ये 4 घटक कव्हर झाले तर आपल्याकडे आणखीही बहुतांश वेळ शिल्लक आहे, जवळजवळ 50 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून राहिलेला आहे गणित. मग गणिताला काय करायचं आहे की दिलेल्या ह्याच्यापैकी 30 मिनिटं द्यायची आहे. मग गणित सोडवत असताना त्या ठिकाणी जे अवघड उदाहरण आहेत ते स्किप करायचे आहेत आणि जे 1 लाईनर क्वेश्चन आहे, 2 लाईनर क्वेश्चन आहेत, सरासरीवर असतील, काळकामेघावर असतील, अंतर असतील, लांबी असेल, चक्रवाढ असेल, सरळ व्याज असेल, ह्याच्यावर जे टॉपिक आहे ते पाट सोडवत जायचं आहे. आणि मग पुन्हा संख्या रेषा असतील, क्षेत्रफळ असतील, पृष्ठफळ असेल, अशी जे काही अवघड टॉपिकवर आलेली उदाहरणं असतील ते इथे जे स्किप केलेले प्रश्न आहेत याच 30 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचे, ते उरलेल्या वेळेमध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. हा जर फॉर्म्युला वापरला तर 130 मिनिटांमध्ये तुमचा पहिला राऊंड कव्हर होत आहे. आता पहिला राऊंड कव्हर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरा राऊंड घ्यायचा आहे आणि दुसरा राऊंड फक्त 15 मिनिटाचा ठेवायचा आहे. मग दुसऱ्या राऊंड मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत, तर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असतानाच समजा मराठीतला एखादा प्रश्न असा आहे की साधारणपणे तुम्हाला असं विचारलंय, दिलेल्या उतार्यातील सूर या शब्दाला जर दुसरा उकार जोडला तर खालीपैकी कोणता पर्याय येऊ शकतो. मग उतार्यामध्ये काय केलं असते, पहिला उकार दिलेला असते, तुम्हाला खाली प्रश्न देताना दुसरा उकार जोडला तर त्या सूर या शब्दाचा अर्थ बदललेला असतो. मग असे जर काही तुम्हाला जमलिंगचे प्रश्न वाटत असतील किंवा हे का ते असं वाटत असेल तेव्हा असे प्रश्न दुसऱ्या राऊंडला सोडवायचे आहेत आणि तो राऊंड आहे 15 मिनिटाचा. आणि त्यामुळे काय करायचं की 15 मिनिटांमध्ये पुन्हा स्पीडली, कारण एक तर डू ऑर डाय या पद्धतीनं काय करायचं, दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये आपल्या दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे की जे प्रश्न आपण पहिल्यांदा स्किप केले होते, तार्किक होते, हे का ते असे होते, त्या स्वरूपाचे प्रश्न पट सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा त्या 15 मिनिटांमध्ये आउट अबाउट मार्क येण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर शेवटचा 5 मिनिट असतो तो म्हणजे कन्क्लुजनचा आहे. म्हणजे अजून काही जर प्रश्न एका दुसरा राहिला असेल तर तो सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण का आपल्याला माहिती की आपल्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही, त्यामुळं एकही प्रश्न सोडवायचा नाही. कारण का जर आपण प्रश्न सोडवला, मी म्हणतो त्याचं उत्तर चुकीचं का होऊन आपण लिहायचा प्रयत्न करा. का चुकीचं का बरोबर आपण ठरवणार नाही, पण येतच नाही म्हणून जर तसं सोडण्याचा ठेवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी कधी आपल्याला चुकीचं वाटणारं उत्तर सुद्धा कधी कधी बरोबर येऊ शकत असतं. त्यामुळे प्रश्न जे आहे तो सोडायचाच नाही. राज्यसेवा एमपीएससीला कसं असतं, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे रिस्क असते, परंतु इथे तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची रिस्क नाही. आणि मग सुरुवातीला 130 मिनिटाचा पहिला राऊंड, सेकंड राऊंड 15 मिनिटाचा आणि पुन्हा शेवट 5 मिनिटाचा कन्क्लुजन राऊंड असेल, जिथे तुम्हाला अतिशय क्विकली निर्णय घेणं गरजेचं असते. हे जर तुम्ही असं टाइम टेबल फॉलो केलं तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले मार्क पडतात. कारण का अभ्यास तर सगळेच करत असतात, सगळेजण रेफरन्स बुक आणलेले आहेत, सगळेजण वाचत आहेत, पण कसं असतंय परीक्षेमधील ते 2 तास असतात, ते 2.5 तास असतात. त्या 2.5 तासामध्ये जो स्वतःला आवरतो, सावरतो आणि वेळेत पेपर कव्हर करतो
त्या विद्यार्थ्याला खूप चांगली मार्क पडतात. आणि म्हणून तुम्हाला मी अगोदरच 40 दिवस हा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण का आत्तापासूनच तुम्हाला ती सवय लागावी आणि या सवयीचा परिणाम येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेमध्ये दिसावा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.